भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील अड्याळ वन परिक्षेत्रातील मौजा खापरी पुनर्वसन परिसरात सकाळी एक थरारक घटना घडली आहे। सकाळी ग्रामस्थ रवींद्र रामटेके यांच्या निदर्शनास मरघट परिसरातील पाण्याच्या नालीत एक मादी बिबट आणि तिची 2 पिल्ले दिसून आलीत। ही माहिती मिळताच गावात एक खळबळ उडाली आहे आणि काही क्षणातच घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली। घटनेची माहिती तत्काळ वन विभागाला देण्यात आली। यानंतर वन परिक्षेत्र अधिकारी योगेश शर्मा यांच्या नेतृत्वाखाली वन विभाग आणि रॅपिड रिस्पॉन्स टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली। सर्वप्रथम अधिकाऱ्यांनी नागरिकांची गर्दी नियंत्रणात घेतली। यानंतर नालीच्या दोन्ही बाजूंना ग्रीन नेट आणि लोखंडी जाळी लावण्यात आली। बिबट आणि पिले बाहेर निसटू नयेत याकरिता काळजीपूर्वक नियोजन करण्यात आले आणि दुसऱ्या टोकाला पिंजरे लावून अत्यंत शिताफीने ही मोहीम राबविण्यात आली। काही वेळाच्या प्रयत्नानंतर मादी बिबट आणि तिच्या 2 पिलांना कोणतीही इजा न होता सुरक्षितपणे पकडण्यात वन विभागाला यश आलंय। यानंतर या तिन्ही वनजीवांना भिवखिडकी रोप वाटिकेत हलविण्यात आलंय, जिथे पशुधन विकास अधिकारी डॉक्टर ललित मिसलवार यांनी त्यांची वैद्यकीय तपासणी केली। या तपासणीत तीनही पूर्णपणे सुदृढ असल्याचं स्पष्ट झालं आहे। वन विभागाच्या यशस्वी कारवाईमुळे खापरी आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांनी मोठा दिलासा व्यक्त केला आहे।